पंचगंगा नदीच्या प्रदूषण मुक्तीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजूर केलेल्या 550 कोटी रुपयांच्या निधीतून इचलकरंजीतील वस्त्रोद्योगातून बाहेर पडणारं सांडपाणी पूर्णतः शुद्ध करून त्याचा पुनर्वापर करण्यासाठी झिरो लिक्विड डिस्चार्ज तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प उभारण्यात येणार आहे। या प्रकल्पामुळे पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त होऊन पुन्हा स्वच्छ व प्रवाही होईल असं प्रतिपादन खासदार धैर्यशील माने यांनी केलं। असं सांगत खासदार माने म्हणाले की याच माध्यमातून इचलकरंजीतील औद्योगिक सांडपाणी प्रक्रियेनंतर पुनर्वापरात आणलं जाईल। शिरोळ तालुक्याला पंचगंगा प्रदूषणमुक्त अपेक्षित आहे, ते होईलच आणि इचलकरंजीलाही शुद्ध पाणी अपेक्षित आहे, ते देण्याचं पुण्यकर्म शिरोळ तालुका करेल असं सांगितलं। कुरुंदवाड येथील साधना मंडळाच्या सभागृहात आंदोलन अंकुश संघटनेतर्फे पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी मेळावा आयोजित करण्यात आला होता। यावेळी खासदार माने बोलत होते। आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर, कुरुंदवाडच्या नगराध्यक्ष सोमनीशा डांगे, आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे आदी प्रमुख उपस्थित होते। यावेळी बोलताना आमदार डॉक्टर पाटील यड्रावकर म्हणाले की मी शिरोळ तालुक्याचा प्रतिनिधी असून नातं गोतं पैपावणे बाजूला ठेवून तालुक्याचा विकास व उत्कर्षासाठी माझं पहिलं पाऊल पुढे असेल। दानोळी इथून होणाऱ्या पाणी योजनेला पहिला विरोधही माझ्याकडूनच झालाय, त्यामुळे पंचगंगा नदी प्रदूषण मुक्तीसाठी सुरू असलेल्या लढ्याला माझा पूर्ण पाठिंबा असेल। ते पुढे म्हणाले की जोपर्यंत झिरो लिक्विड डिस्चार्ज प्रकल्प प्रत्यक्षात कार्यान्वित होत नाही तोपर्यंत पंचगंगा नदीमध्ये एक थेंबही सांडपाणी सोडू नये अशी माझी ठाम भूमिका आहे। नदी प्रदूषण मुक्तीसाठी कठोर भूमिका घेणं आवश्यक असून त्यात कोणतीही तडजोड केली जाणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं। यावेळी खासदार धैर्यशील माने हे आपल्या भाषण आटोपते घेऊन पुढच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी व्यासपीठाची परवानगी घेत असताना आमचं म्हणणं ऐकल्याशिवाय जायचं नाही अशी भूमिका आंदोलन अंकुश संघटनेचे धनाजी चुडमुंगे यांच्यासह कार्यकर्त्यांनी केल्यानं खासदार माने मेळाव्यासाठी थांबले। यावेळी बोलताना आंदोलन अंकुशचे चुडमुंगे म्हणाले की इचलकरंजी येथील उद्योग व्यवसाय बंद व्हावेत ही आमची भूमिका नसून पंचगंगा प्रदूषण मुक्त व्हावी ही आमची भूमिका आहे, त्यामुळे आमदार खासदारांनी याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा असं सांगितलं। यावेळी नगराध्यक्ष सौ डांगे, चंद्रकांत मोरे, सुनील कुरुंदवाडे, राजू आवळे, रमेश भुजुगडे, दादासाहेब पाटील, अविनाश माने आदींनी मनोगत व्यक्त केली। यावेळी कुरुंदवाडसह शिरोळ तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ। जबाबदारीने आपल्याला सांगतो, इचलकरंजी प्रोसेस मधनं झेडएमडी पूर्ण झाल्यानंतर एक थेंबही पाणी इचलकरंजीच्या प्रोसेसिंगचं नदीमध्ये गेला नाही याची खबरदारी मी स्वतः घेतो। एक थेंबही जाणार नाही। कृपा करून माझं एवढंच मत आहे की शुद्ध पिण्याचा पाण्याचा अधिकार सर्वांना आहे, त्यामुळे तुम्ही जी भावना व्यक्त केली ती निश्चितच त्याच्याशी आम्ही सगळेजण एकरूप आहे। पण मला आपल्याला त्याचं या ठिकाणी पुढे या ठिकाणी जाऊन सांगायचं आहे की त्यांनी मगाशी बोलताना अतिशय व्यवस्थित सांगितलं, आमचा इचलकरंजीच्या पाण्याला विरोध नाही, फक्त आमचं पाणी प्रदूषित करत नसाल तर, बरोबर ना? त्या अनुषंगानं झेडएलडी होणं ही काळाची गरज आहे, त्याच्यासाठी म्हणून आम्ही पावलं टाकले, तो प्रकल्प मंजूर आहे आणि ते पाणी प्रदूषित पाणी आपल्यामध्ये येणार नाही याची खबरदारी येणाऱ्या काळामध्ये आपण घेतो। 40 वर्षाचं दुखणं संपायला काही वेळ लागतो। आता तो 1.5-2 वर्षाचा जो कालावधी आहे त्यामध्ये पूर्ण ह्या 3 इंडस्ट्रीज जोडणं, इचलकरंजी शहरातले सगळे प्रोसेस हाऊसेस जोडणं आणि त्यांचं इन्फ्लुएंट पाणी त्यांच्यातच फिरवणं आणि नदीमध्ये न दूषित होता त्या पाण्याला इव्हॅक्युएशन या ठिकाणी संपवणं याची एक प्रोसेस आहे। मगाशी या ठिकाणी काही गोष्टी मला आता नंतर परत बोलावं लागेल, काही गोष्टी त्यांनी मला त्या ठिकाणी बोलता ते बोलून गेले, पण निश्चितच त्यामध्ये जर काही या ठिकाणी जो झेडएलडीचा प्रकल्प आहे तो अत्याधुनिक अशा पद्धतीचा प्रकल्प आपण त्याला करण्याचं नियोजन त्या ठिकाणी MIDC ला नोडल एजन्सी म्हणून आपण सूचना केली आहे आणि त्याची शाश्वत काम या ठिकाणी आपण करतोय। कृपा करून कुठल्याही गोष्टीचा विपर्यास न होता माझं एवढीच या ठिकाणी विनंती आहे, प्रत्येक गावाला स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळणं जसा आपला अधिकार आहे तसं इचलकरंजीचाही अधिकार आहे। आपण पाण्याला विरोध करत नाही आहे, चुकीचा मेसेज जायला नको। इचलकरंजीला पाण्याला तुमचा विरोध नाही, मिळत असताना आम्हाला स्वच्छ पाणी मिळावं याच्यासाठी तुमचा लढा आहे आणि त्याच्यामध्ये खासदार म्हणून तुमचा बरोबर या सगळ्या विषयामध्ये त्या ठिकाणी आहे। इचलकरंजीला सुद्धा पाणी मिळालं पाहिजे आणि आम्हालाही पाणी स्वच्छ आणि मुबलक त्या ठिकाणी मिळालं पाहिजे, याचं बॅलन्स राखण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये आपण एकत्रपणे करूया। आंदोलन अंकुशनं सगळ्यांच्यावर चर्चा केली आणि आताच ही मीटिंग या ठिकाणी बोलवली। तुमचेही काही विषय असतील मी जाताना तुमच्याशी बोलेन, आपण निश्चितच त्यामध्ये या ठिकाणी मार्ग काढू आणि एक दिलानं एक विचारानं आपण पंचगंगा नदी प्रदूषण मुक्तीचा नारा जो आपण बुलंद केला त्याला आपण तडीस देऊ, एवढंच या निमित्तानं सांगून माझे